नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे. आता खूप लोकांनी मला विचारलं म्हणून हे बेसिकच एकदमच सिम्पल आहे. काय शिकवायचं म्हणजे तुम्ही थोडंसं 2 तास जर बसला ना तर ते येऊ शकते, इतकं इझी आहे ते. तरी पण ठीक आहे. काही लोक म्हणले आम्ही जॉबला असतो, सो आम्हाला तो वेळ भेटत नाही 2-3 तास कंटिन्यू बसला. तर ॲक्च्युली 2-3 तास जर वेळ भेटत नसेल बसायला तर तुम्ही ट्रेडिंगही असं 5 मिनटात थोडी करू शकणार आहे. ट्रेडिंग नावाची गोष्ट खूपच अवघड आहे आणि त्याला खूप वेळ द्यायला लागतो. असं ते घाई गडबडीत चालत नाही. असो, ठीक आहे. सो थोडंसं आपण आता बघूया. ठीक आहे. सो आपलं सिग्नल शो करू आपण. तर मी काय करतो, इथं हे ऑफ ठेवतो आत्ता. हे बाकी जसं आहे तसंच राहील, ते काही इश्यू नाही. सो हिस्ट्री रेंज येत नाही, ते ऑफ होतील. जरासं थांबावं लागतं. सो ठीक आहे. सो आता आधीचं सगळं ज्या रेंज होतं त्या गेल्या. सो ते हिस्ट्री म्हणजे फक्त ऑप्शन बघा. मी काय म्हणतो, हा जो शो रेंज हिस्ट्री आहे ना तेवढं फक्त ऑफ केलं आणि बाकीचं आता मी तुम्हाला सांगतो थोडंफार एक एक करून. सो अर्थ काय आता पहिला, ही जी लेवल आहे आणि ही जी लेवल आहे ती जिथं सिग्नल सुरू झाला आणि संपला, तर सिग्नल संपला. सो इथं ती अशी लाल कलरची लाईन आलेली आहे. ठीक आहे. इथं सिग्नल सुरू झाला, इथं संपला, तर इथं ती ग्रीन कलरची लाईन आलेली आहे. सो आता या दोघांमधला जो डिफरन्स आहे ना तो 6.9 आहे बघा. हा म्हणजे काय, दोन एंड लाईनच्या मधला जो डिफरन्स आहे तो फक्त हा 6.9 पॉईंट आहे. ठीक आहे. समजा एंड लाईन आहे आणि खाली एंड लाईन समजा इथं असेल, तर जो हा 2 स्विंगमधला डिफरन्स दाखवला गेला आहे एक प्रकारे, तो त्या 2 खाली जर असेल समजा, या ठिकाणी कुठेतरी असेल समजा, खाली जर असेल, या ठिकाणी जर समजा खाली असेल कुठेतरी असेल असं धरा. ठीक आहे. तर मग इथला तो डिफरन्स दाखवणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं आत्ता एंड लाईन, म्हणजे ही एंड लाईन आहे आणि ही पण एंड लाईन आहे. ठीक आहे. तर एंड लाईन ग्रीन आणि रेडमध्ये असतात. एंड लाईन जेव्हा वरच्या साईडला असेल तेव्हा ती रेड साईडला असते, खालच्या साईडला असेल तेव्हा ती ग्रीन कलर असतो त्याचा. ठीक आहे. आता पुढचा पार्ट, जे ब्ल्यू कलरची लाईन आहे ही आणि ही जी काही येलो कलरची लाईन आहे ती कॉज लाईन आहे. कॉज लाईन म्हणजे काय, एंड लाईन म्हणजे काय म्हणलं आपण, की जिथं सिग्नल संपला तिथं एक लाईन यायला पाहिजे, ती आली आहे. ठीक आहे. कॉज लाईन म्हणजे काय, की कुठल्या कॅन्डलचं लो किंवा हाय तुटल्यानंतर ही लेवल येते, ती लाईनही आपोआपच येते. ब्ल्यू कलर, फेंट येलो ब्ल्यू कलर. मग जो कलर असेल, हा जर असेल तर इथं मग तो डार्क ब्ल्यू कलरची लाईन अशी येऊ शकते. सो ही आहे कॉज लाईन, ही आहे कॉज लाईन. ही रेड वरच्या साईडला असणार एंड लाईन, खालच्या साईडला असणार ग्रीन लाईन. ठीक आहे. तसं ह्या कॉज लाईनच्या मध्ये, जसं मी आता इथं म्हणलं की या डिफरन्स एंड लाईनच्या मध्ये डिफरन्स 6.9 पॉईंट आहे, तर तो इथं दाखवला जातो. याच्यातला डिफरन्स खाली असेल तर खाली असं दाखवलं जाईल. तसंच कॉज लाईनमध्ये 2 म्हणजे एक डिफरन्स आहे, तो डिफरन्स किती आहे, 2.99 आहे. इथून ते इथपर्यंतचा जो डिफरन्स आहे तो 2.99 पॉईंटचा आहे. ओके, ऑलमोस्ट 3 पॉईंटचा आहे. चला, हे इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता कॉज लाईन आणि एंड लाईन मधला डिफरन्स किती दाखवते, 0.7. 0.7 म्हणजे काय, की ही जी कॉज लाईन आहे आणि ही जी एंड लाईन आहे त्याच्यामध्ये डिफरन्स दाखवतो आहे 0.7. ओके. आता ही इन्फॉर्मेशनच आहे फक्त, बाकी ह्याच्यात काही नाही आहे. ठीक आहे. आता ही जी कॅन्डल आहे, ही जी वर्टिकल लाईन आहे त्यात काय दाखवते, 1.29. ठीक आहे. म्हणजे काय, की लॉक झालं आहे, 1.29ला लॉक झालेलं आहे. काय, तर हा जो स्विंग होता इथून सुरुवात झाला कॉज लाईनला आणि इथं संपला. मी इथं वाटलं लाईन मारून दाखवतो तुम्हाला.
ठीक आहे. त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो 1.29 लॉक झालेला आहे इथून इथपर्यंत. ओके. आणि हे जे अलीकडं त्याच्या अलीकडं 1.7 -1.7 असं दिसतंय बघा, -1.91. तर तिथून खाली किती आलं आहे त्याच्या विरुद्ध, अपच्या विरुद्ध किती आलं ते इथं बदलत राहतं या ठिकाणी. आणि लॉक कितीला झालं आहे इथून ते इथपर्यंत तो काही रेंज तयार झाली पूर्ण, ते रेंज 1.29 आहे. आणि तिथून खाली किती आलं आहे 2 पॉईंट खाली आलं 2.06. आणि इथं मायनस आहे बघा, मायनस दिसतं इथं छोट्या अक्षरात. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं ते चालू राहतं. ठीक आहे. सो आता आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळाली की जे चालू आहे ते इथं मिळालं. लॉक स्लॅशचं पुढचं जे असतं ते लॉक किती पॉईंटचं झालं म्हणजे इथून एवढं. आणि आत्ता चालू किती 1.92 पॉईंट चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉज लाईन आणि खालची कॉज लाईन याच्यामधला डिफरन्स तो हा कळला इथला 2.99चा. त्यानंतर एंड लाईनच्या मधला जो डिफरन्स आहे तो हा कळला आपल्याला हा. ठीक आहे. आणि एंड लाईन आणि कॉज लाईन याच्यामधला डिफरन्स हा कळला. ठीक आहे. सो आता आपण तो मागाचा जो पार्ट होता की जिथं मध्ये आपण बघत होतो, काय बघत होतो, कुठे गेलं आपण, हां हिस्ट्री काहीतरी ऑफ ठेवलं होतं आपण, शो रेंज हिस्ट्री. सो आता तसंच आहे ना, हे जे चालू आहे ही रेंज सांगते ना आत्ता लाईव्हवालं, हे किती पॉईंटचं आहे ते इथं दाखवते तुम्हाला. तसं मागच्या कुठल्या रेंज ज्या झाल्यात त्यांचे पॉईंट्स लॉक झालेलं किती रेंज ते हल्लं होतं ते आता दाखवेल. आता ते येईल, थोडंसं वेळ थांबायला लागतं. सो आता ही जी रेंज आहे ही रेंज जे आहे ही रेंज ठीक आहे. त्याच्या अलीकडे कुठली रेंज होती तर बाबा ही रेंज होती बघा, इथून ते इथपर्यंत, म्हणजे हे DN दाखवलं डाऊन साईडला. ठीक आहे. त्याच्या अलीकडे कुठलं होतं इथून, म्हणजे इथून ते इथपर्यंत, मग ते ही पॉईंट दाखवलं आहे. हे जे आहे ते इथून ते इथपर्यंत दाखवलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर ही 9.2 आणि इथून सुरुवात कुठून झाली ती इथून ते इथपर्यंत जे काय दाखवलं आहे, म्हणजे इथून ते इथपर्यंत ते 9.2 दाखवलेलं आहे. सो त्यामुळे हे तुम्हाला ते हे ऑफ करू शकता, हिस्ट्री जे आहे ना ते ऑफ करू शकता जर तुम्हाला मध्ये जर एकदम ते क्लटर होत असेल चार्ट तर. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. तर मागचे ते तुम्हाला 3 ते दाखवते हिस्ट्री बघा. हे ऑन केलं की मग 1 2 3 4 असे मागचे जे स्विंग्स आहेत ते दाखवतात. तर DN म्हणजे हे एवढं दाखवलं. ठीक आहे. हे जे आहे ते याच्या अलीकडचं हे रेंज दाखवलं. हे जे डाऊन आहे ते तुम्हाला इथून इथं दाखवलं आणि त्याच्या अलीकडचं इथून ते इथपर्यंत दाखवलेलं आहे. सिम्पल. तुम्ही जर लाईन मारली तर कळतं ते तुम्हाला. म्हणजे इथून इथपर्यंत इथं दाखवलं आहे, इथून इथपर्यंत म्हणजे इथून परत ते खाली गेलं तर इथपर्यंत. सो ती माहिती दिली तुम्हाला. त्याच्यानंतर जर तुम्ही वरचं बघितलं तर इथं हे, आणि मी इथं जर ऑन केलं ठीक आहे तर इथं, कारण की ही पहिली कॅन्डल ही दुसऱ्या कॅन्डलनी याचाच हाय तुटल्यामुळं हा सिग्नल सुरू झाला होता आणि तो इथं येऊन संपलेला आहे. ठीक आहे. तर पूर्ण 9.2चा हा डिफरन्स आहे. सो आपल्याला डिफरन्स समजतो की बाबा किती रेंज काय आत्ता ते. आत्ता समजा मी या ठिकाणी आहे तर मला खालचा जो काही स्विंगचा जो लेवल आहे ही आणि इथपर्यंत एंड लेवल आणि ही कॉज लाईनची जी आहे ही कॉज लाईन आणि ही एंड लाईन त्यात 0.7 म्हणजे लिटरली पाऊण पॉईंट आहे फक्त हा. आणि पुढचा जो स्विंग आहे तो इथपर्यंत आहे. सो म्हणजे काय की इथून कॉज लाईनपासून ह्या कॉज लाईनपर्यंत 3 पॉईंटचा डिफरन्स आहे. त्याच्यावरती जर धरलं तर मला हे 1.29 आहे. आणि त्याच्यावरती जर पूर्ण जर धरलं इथून ते इथपर्यंत ते 7 पॉईंट्स आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला माहिती कळते. याचा उपयोग तुम्हाला पुढं जाऊन जेव्हा सपोर्ट घेतं आहे, रेजिस्टन्स घेतं आहे, तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी बनवाल त्यावेळेस तुम्ही कुठं आत्ता आहात, किती पॉईंटचा डिफरन्स आहे तुमच्यामध्ये आणि तुम्हाला काय लॉट साईज टाकली पाहिजे आणि त्यानुसार स्टॉपलॉस कितीचा येणार आहे हे तुम्हाला सगळं समजेल. ह्या स्विंगच्यानुसारच तुम्ही लॉट साईज ठरवणार आहे आणि त्यानुसारच तुम्ही ते स्टॉपलॉसचं जे काय असेल ते रिस्क मॅनेजमेंट करणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एवढंच आहे ते पॉईंट, बाकी काही नाही आहे त्याच्यात. हां हे राहिलं सांगायचं आता. आप किती आहे 3.98 आत्ता आप गेलेलं आहे ते बघा. आप किती आहे 3.9. ठीक आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत किती आहे इथं आणि दिलेलं असते ती रेंज 71.9 म्हणजे कुठलं 71.9 इथं 71.9 बघा
ठीक आहे. म्हणजे इथून ते आत्ता ते किती चालू आहे, ते 4.24 चालू आहे. म्हणजे ह्या रेंज, ही मेजर रेंज झाली आणि आतमध्ये स्विंग्स आहेत आतमध्ये छोटे, वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत चालूच आहे आत्ता. तर ते 4.44 म्हणजे ही जी मेजर रेंज आहे ही त्याच्यामध्ये किती खाली आलं किती वरती गेलं आता इथं दिसतंय 4.44 77 बघा. ठीक आहे. आणि त्याचं जे रेंज आहे ते 51 71.9 51 76.67 वजा केले की 4.77 येतं. म्हणजे ते इथून इथून. ठीक आहे. त्यानंतर रेंज काय पुढची 71.9 71.81 81 म्हणजे ही टोटल रेंज धरली. ती 9.2 आहे जे इथं येतं लिहून 9.2 आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला काय आहे की तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटसाठी जो इन्फॉर्मेशन लागते ते पण तुम्हाला लाईव्हमध्ये तुम्हाला पाहिजे. घाई गडबडीत झाली नाही पाहिजे किंवा कोण कॅल्क्युलेट करणार, तुम्हाला कंटाळा येतो. सो त्याच्यासाठी हे खूप उपयोगाला ठरणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं टॉगल आहेत बघा, इथं टॉगल आहेत तिथं. म्हणजे तुम्ही टॉगल म्हणजे तुम्ही ऑन ऑफ करू शकता हे सगळं. आलं का लक्षात. त्यानंतर ही एंड लाईन ही कॉज लाईन मी ऑफ करू शकतो. हे मी वाटलंच हे सगळं बंद करतो बघा, सगळंच बंद होऊन जाईल. तर फक्त सिग्नल शो ठेवलं आहे मी. थोडंसं वेळ लागतं. आता फक्त सिग्नल राहिले. ठीक आहे. फक्त सिग्नल राहिले आणि तुम्ही डिफॉल्ट केलं रिसेट. ठीक आहे. तर फक्त शो सिग्नल ऑन करायला लागतं नंतर, बस बाकी काही नाही आहे. थोडं वेळ थांबलं की परत करतं. आता या ठिकाणी नुसतं समजत नाही ना आपल्याला ते. सो त्याच्यासाठी तुम्हाला हे स्विंग्स, आता हे रेंज बाउन्स झालेलं आहे हे कळते आपल्याला सेटअपमुळं. पण जर मी सेटअप बंद केला तरी समजतंच. पण कुठल्या कॅन्डलला काय मुवमेंट येणार आहे ते कळण्यासाठी आपल्याला हे सगळंच लागतं. म्हणजे लेवल्स माहिती पाहिजेत एकंदर पाहिल्याला. तर ते ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल महत्त्वाची आपल्याला. सो आता हे सगळं चालू बघा. ठीक आहे. आणि हे पॉईंट पण कमी झाला. आता इथं डाऊन आलं आहे बघा, इथं डाऊन. आता ही जी लेवल आहे कॉज लाईन आणि ही एंड लाईन गेली आता बघा, एंड लाईन परत आली. सो याच्यामध्ये डिफरन्स 0.07 आहे अक्षरशः. इथं 0.7 होता तर 0.07 आहे. कॉज लाईन आणि एंड लाईनमध्ये डिफरन्स 0.33 वाढला. आता एंड लाईन आता वाढेल इथं. सो अशा पद्धतीने तुम्हाला वर जाताना खाली जाताना जे काय मुवमेंट पाहिजे असतात, माहिती पाहिजे असते की किती पॉईंट किती डिफरन्स आहे ते. आता ही बघा, ही डॅश लाईन झाली, कॉज लाईन आहे ना, एंड लाईन ती डॅश लाईन झालेली आहे. आता नवीन बनणार ना कारण की एंड लाईन. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळी माहिती देत राहतं. या माहितीचा उपयोग तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तो उपयोगाला येतो. आपला सेटअपच आहे शेवटी, स्ट्रॅटेजी नाही आहे, आपला सेटअप आहे. या सेटअपमुळं आपल्याला चार्ट समजतो. आता चार्टच्या पुढं जाऊन आपल्याला माहिती पण मिळणार आहे की किती काय पॉईंटचा डिफरन्स आहे, तो पण माहिती आपल्याला कळणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ते बघू शकतो, काय हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही जरा थोडंसं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. एक 3-4 तास बसला चांगलं तर तुम्हाला खूप काय चांगल्या गोष्टी, कुठं काय करायचं ते तुम्हाला समजायला सुरुवात होईल. कुठं काय झालं आणि लॉजिकल काय उत्तरं असली पाहिजेत, ते झाल्याच्या मागं काय कारण होतं हे सगळं तुम्हाला आता कळेल चार्टवरती. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण थांबूया आता इथं. थँक्यू.